नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. वर्धा जिल्ह्यातील मंचावळी येथील निम्न वर्धा प्रकल्पाच्या नांदगाव वितरिकेचे मंचावळी येथे कालवा फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतांना तळ्याचे स्वरूप आलेले आहे. काही शेतातील हरभऱ्याचे अंकुरलेले पीक रखडून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे, तर शेतांना तळाचे स्वरूप आल्याने पिकांवर विपरीत परिणाम झाला असून अडचणीत मोठी भरच पडली आहे. निम्न वर्धा प्रकल्पाच्या नांदगाव वितरिकेचे मनसावळी वर्धा येथील कालवा 28 नोव्हेंबरला रात्रीच्या 4च्या सुमारास अचानक फुटले. विशेषतः म्हणजे हिंगणघाट तालुक्यातील येणाऱ्या नांदगाव क्रमांक 4 अंतर्गत मनसावळीकडे जाणारा निम्न वर्धा प्रकल्प अंतर्गत कॅनलचे काम पूर्ण न करताच टेस्टिंगसाठी नुकतेच पाणी सोडण्यात आले होते. आलेल्या पाण्याचा प्रवाह आहे ज्या परिसरात कालवा फुटून शेताला तळ्याचे स्वरूप आले, त्या भागातील शेतकऱ्यांनी मोठा धाडस करून यंदा रब्बी हंगामात विविध पिकांची लागवड केली आहे. पूर्वीच खरीपात अतिवृष्टीमुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, तर चारकोल रॉट व येलो मोझॅकने सोयाबीन उत्पादकांचा तोंडाचा घास हिरावून घेतला. तर आता कॅनल फुटल्याने अंकुरलेले हरभरा पीक खरडून गेल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत पुन्हा भर पडली आहे. प्रवाह इतका जास्त होता की अचानक कॅनल फुटले. कालवा फुटल्याने पाणी थेट परिसरांमधील शेतांमध्ये शिरले. परिणामी शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे. शिवाय काही शेतीतील अंकुरलेले रब्बी पीक खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. वर्धावरून सतीश काळे यांची रिपोर्ट, महान्यूज 7.